नमस्कार सर्वांना, मी काजल आणि माझ्या गोड फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही आज सर्वजण अंगारकी चतुर्थी आहे त्यामुळे आम्ही गणपती मंदिराला चाललो आहोत. आणि इथे बघू शकताय खूप अशी गर्दी आहे. आणि इथे म्हणजे असं अंगारकी चतुर्थी आहे त्यानिमित्ताने खिचडी अशी वाटप होते. आणि पुढे आम्ही मंदिराकडे चाललो होतो. खूप गर्दी म्हणजे, आणि तिथे लहान मुलांचे ड्रेस, परत ना कानातले वगैरे सर्व असे काही होते. संक्रांतीसाठी आलेले संक्रांती अशा भरपूर काही होते. आणि ते बघू शकता तुम्ही मंदिरासमोर ही किती अशी गर्दी झालेली आहे. कारण त्याच गर्दीमध्ये आम्ही लाईनीने मंदिराला दर्शन घेण्यासाठी गेलो आहोत. कारण अंगारकी चतुर्थी आहे त्यामुळे खूप अशी गर्दी झालेली आहे मंदिरासोबत. आणि इथे बघू शकताय मंदिरासमोर किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि इथे बघू शकताय लाइटिंग माळ हे वगैरे सर्व काही असे छान आहे. तर इथे मी देवराजला धरलेलं आहे कारण खूप अशी गर्दी होती त्यामुळे. आणि असल्या गर्दीमध्ये मी, सारिका मामी, कांचन मामी आम्ही सर्वजण चाललेलो होतो. आणि सर्व असे लाइटिंग माळ छान असं सजवलेलं होतं, डेकोरेशन केलेलं होतं. आणि इथे बघू शकता आम्ही मंदिरात आलेलो आहोत. मंदिरातसुद्धा झुरमळ आणि फुले वगैरे असं खूप छान असं डेकोरेशन झालेलं होतं. मंदिरातसुद्धा खूप अशी भरपूर गर्दी होती. त्या गर्दीतूनच आम्ही लाईनीत उभा राहून आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. आणि मंदिरात आल्यानंतर खूप असं छान प्रसन्न वाटत होतं. मन असं खूप असं शांत भारी वाटत होतं. मला तर खूप आवडलेलं. कारण मी असं पहिल्यांदाच आजच मंदिरात आले होते. कारण संकष्टी चतुर्थी असले आम्ही बाहेरनंच लांबच जातो, पण मी आज पहिल्यांदा आलेली होती मंदिरात. आणि खूप असं मला खूप भारी वाटलेलं आणि शांत वातावरण प्रसन्न वाटत होतं. तर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो होतो. आणि इथे देवराचे पप्पा हे होते. आणि इथे नारळ फोडू देत नाही ते त्यामुळे आम्ही बाहेर दिलेलं तिथे फोडण्यासाठी. आणि इथे सारिका मामी, कांचन मामी आणि देवराज. आणि इथे आता आम्ही केंडेश्वर या मंदिराकडे चाललो आहोत. तर इथे बघू शकताय छान अशा छोट्या छोट्या मूर्त्या होत्या, म्हणजे राधाकृष्ण हे असे सर्व काही. आणि इथे म्हणजे बाहेर जाण्यासाठी प्रवेश होता. खूप असं आज छान होतं कारण बघण्यासाठी खूप होतं. तिरुपती बालाजी, नंतर राधाकृष्ण अशा सर्व काही मूर्त्यांची इथे अशी छान अशी सजावट केलेली होती. आणि इथं केडेश्वर ह्या मंदिरात आम्ही आलो आहोत. तर इथे आम्ही देवदर्शन खूप छान असं केलेलं आहे. कारण त्या मूर्तीकडे बघून मला खूप असं भारी वाटलेलं होतं. आणि इथे नवग्रह होते. कारण प्रत्येक असं मूर्तीसमोर आम्ही दर्शन घेतलेलं आहे तिघींनीही. आणि आम्ही दर्शनही खूप छान असं घेतलेलं आहे. आणि इथे आम्ही आता प्रत्येक मूर्तींचे पाया पडलेलो आहोत. तर आम्ही इथे आता बसलेलो आहोत एका साईडला दर्शन घेऊन. तर मी आमच्या पिल्याच्या सारिका मामी, कांचन मामी, कारण देवराज असा मूर्त्यांसमोरनीच खेळत होता तिथे. तर इथे असं आम्हाला खूप दर्शन घेऊन खूप असं भारी वाटलेलं होतं. आणि इथे आता ह्या मंदिराकडून आम्ही चाललेलो आहोत आता बाहेरच्या साईडला. आणि इथे बघू शकता देवराज आमच्या समोरनं असं किती चाललेलं आहे. तर आम्ही तिघीही आता रिटर्न चाललेलो आहोत. आणि इथे देवाच्या पाठीमागच्या साईडनं आम्ही घरी निघालो आहोत, कारण इथूनच प्रवेश आहे बाहेर जाण्यासाठी. आणि म्हणजे सगळीकडने सर्व मूर्त्यांकडने किंवा सर्व मंदिराच्या साईडने अशा लाईटिंग माळा लावलेल्या होत्या. आणि इथे ऊन हे होतं आणि त्यामध्येही बारीक असे पाण्याचे शावरचे ते बारीक थेंब असे खूप छान वाटत होतं. आणि इथे देवराज, मी अशा दोघीजणी आम्ही तिघीजणी उभा राहिलेलो आहोत. कारण तो क्षण खूप असा छान म्हणजे लय भारी होता. आणि इथे पाण्याचे कसे तुम्ही बघू शकताय. आणि इथे आता आम्ही नारळ फोडून रिटर्न माघारी चाललो आहोत घरी. तर आम्हा सर्वांना खूप छान असं वाटलेलं होतं थांबावंसं, पण खूप गर्दी होती. आणि इथे बघू शकताय खूप असं म्हणजे छान असं सजवलं होतं लाईटिंग माळ प्रत्येक अशी कलशवर. आणि इथे मंदिरापुढे ही किती छान असे डिझाईन केलेलं आहे, लहान गणपतीचे वगैरे हे असं आणि फुलांचे डिझाईन. आणि इथे खूप असं भारी वाटत होतं ह्या फोटोकडे बघून आम्हाला. आणि इथे बघू शकताय किती अशी गर्दी आहे, कारण लाईनीनं असं सोडत होते. आणि इथे समोर बघू शकताय गार्डन, म्हणजे फुले, पाण्याचं हे असं
आणि आम्ही गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन खूप छान असं घेतलं होतं. आणि तर आम्ही आता रिटर्न चाललो आहोत घरी. तर इथे बघू शकताय तुम्ही गणपती बाप्पाच्या समोर किती छान असं गार्डन, म्हणजे तेवढं छोटंसं आहे पण खूप असं भारी वाटतं तिकडे बघून. आणि इथे बघू शकताय असं पूर्ण असं आम्ही गणपती मंदिराचं म्हणजे असं हे केलं. तर आम्हाला बघूनच ते खूप असं म्हणजे खूप छान असं आवडलेलं होतं. जावं वाटत नव्हतं पण खूप गर्दी झाली त्यावेळेस. तर आम्हा सर्वांना आम्ही म्हणजे सर्वजण खूप खुश होतं. तर आम्ही आता चाललो होतो. तर इथे आता आम्ही निघालो आहोत. आणि इथे बघू शकता आम्ही एका दुकानात घेण्यासाठी. तर इथे खूप छान असं होतं कारण नेहरेसाठी लग्नासाठी काही असं म्हणजे नेहरीचं साहित्य, हार वगैरे डेकोरेशनचं साहित्य खूप छान असं इथे होतं. आणि आम्ही बघितले होते पहिल्यांदा हळव्याचे दागिने. त्यानंतर आमचं म्हणजे प्लॅन चेंज झाला की आम्ही घरीच बनवायचं म्हणून. तर मी सारिका मामीने आम्ही घरीच घेतलेलं बनवण्यासाठी. तर इथे बघू शकता किती छान असं म्हणजे वेगवेगळ्या कलरचे हे असे होते हलव्याचे दागिने. तर आम्ही घेतले होते कारण आम्ही घरीच ते बनवणार होतो. तर इथे घेऊन आता आम्ही निघालो आहोत घरी. तर तरीही आमच्या देवराजला काहीतरी छान वाटलं त्यामुळे तो बघण्यासाठी थांबला होता तिथे. तर इथे नेहरीवर ठेवण्यासाठी लहान अशी बैलगाडीही आमच्या देवराजला खूप आवडलेली, कारण तो पप्पाला म्हणत होता मला घ्यायची आहे. पण तर आम्ही फक्त इथे हलव्याचे दागिने घेऊन आता घरी निघालो आहोत. काय मोबाईल